बातमी आहे जातीवाचक टोमणे दिल्याने पतीवर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची। विवाहित पत्नीला जातीवाचक टोमणे देणाऱ्या पतीविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनकर गोविंद कोतकर वय वर्ष 50 असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून या संदर्भात पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दिनकर कोतकर विरुद्ध भादवी 498 अ 323 504 506 अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अन्वये 31 ए 31 आर 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या सर्व घटनेबाबत महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात दिनकर कोतकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। नेमके काय म्हणणे आहे तक्रारदार महिलेचे पाहूयात। दिनकर कोतकर या व्यक्तीशी माझी ओळख झाली। ओळखीचं रूपांतर प्रेमात झाले। नंतर आम्ही लग्न करण्याचे ठरविले। त्यांनी त्यांच्या जीवनाविषयी सांगितले व मी माझ्या जीवनाविषयी सांगितले। मी दलित समाजाची आहे, तुम्ही मराठा समाजाचे आहात, मला तुमच्या घरात जुळवून घेणार नाहीत। तेव्हा ते म्हटलेत की मी जातपात मानित नाही, तू माझ्याशी लग्न कर, तुला सुखात ठेवीन, समाजात नातेवाईकात स्थान मिळवून देईन, तू खालच्या जातीची आहेस, तुला जाणवू देणार नाही। म्हणून आम्ही दोघांनी आळंदी येथे रीतसर पद्धतीने 2019ला लग्न केले। लग्नानंतर आम्ही दोघे आणि त्यांच्या पहिल्या बायकोचा मुलगा असे तिघे मिळून एकत्र राहायला लागलोत। आमचा संसार सुरळीत चालू होता। काही दिवसांनी त्यांची पहिली मैत्रीण आणि काही बायका घरी आल्यात आणि फुलांचे गुच्छ देऊन सत्कार केला। तेथील एका महिलेने सगळ्यांची ओळख करून दिली, स्वतःची ओळख एक्स-वाईफ अशी करून दिली। तरी पण मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं। नंतर हा घर लहान आहे, आपल्याला मोठा घर घ्यायचा आहे म्हणून त्यांनी पैशाची मागणी केली। तेव्हा त्यांना काही पैसे घर घेण्यासाठी दिलेत। 1-2 वर्ष आमचा संसार व्यवस्थित चालू होता। काही दिवसांनी यांचं वागणं बदललं। मला त्रास देणे सुरू केलं की तू स्वयंपाक नीट करीत नाहीस, तुला काही येत नाही, म्हणून त्यांनी मला मारहाण केली आणि टोमणे दिलेत की तू खालच्या जातीची असून सुद्धा लग्न करून तुला घरात घेऊन आलोय, तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी झाली, तुझ्यामुळे माझ्या मुलाचं लग्न होत नाही, तू घरातून निघून जा असं म्हणून घरातून मारहाण करून हाकलून दिले। म्हणून मी सिंहगड पोलीस स्टेशन येथे जाऊन गुन्हा दाखल केला। आता माझा उदरनिर्वाहाचा मला प्रश्न पडलाय। माझ्याकडे होते तेवढे पैसे घरात खर्च झालेत, मी आता जगायचे कसे? माझ्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा ही नम्र विनंती।